नवीन चॅम्पियन मिळेल का? आपण बॉलिंग ट्रॅकवर दशरथ शेळका एक चांगले खेळाडू आहेत, चांगले ऑलराऊंडर खेळ नेहमीच करत असतात बॅटिंग बॉलिंग. परंतु सध्या क्रम अंडंट्री पावलेच्या षटकामध्ये दशरथ आपण पाहिले ना तर मग आलेत बॉलिंग करण्यासाठी आणि समोर बॅटर आहेत ऋतिक आहेत. यावेळेला पाहिला पहिला बॉल खेळायचा होता ऑन साइडला, परंतु टॉपला लागून चेंडू पॉइंटच्या दिशेने गेला. ऋतिक या खेळाडूंना आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट केली. पहिला चेंडू फेस करत असताना सिंगल धाव मात्र घेतली. टीमचा अकाउंट ओपन केला, स्वतःचा अकाउंट ओपन केला. संघाचा अकाउंटला आपण पाहिलं तर नक्की जी चालना दिले एक ने, परंतु त्याला पुढे नेण्याचं कार्य दुसऱ्या बाजूने विशाल शेलार ह्याही खेळाडूला करायचं आहे. कारण की तू लेफ्टी बॅट्समॅन आहे, लेफ्ट हँडेड खेळाडू, आणि त्याच्याकडे सुद्धा आपण पाहतोय तर ही मोठी जबाबदारी आहे आपल्या कर्णधाराने सोपवली आहे. एक विराट नागले ही टीम आपण पाहतोय. चेंजेस आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट मिड विकेट इथे आपण पाहिलं तर मग उलटाच आडव्या बॅटनं स्लॉकसेट केलाय. चेंडू पाहतोय आपण मिड विकेटच्या दिशेनं, खाली क्षेत्र इंटू द गॅप, वेगाने मात्र बाउंड्री लाईनच्या पार, आणि काय जबरदस्त आगाज केला आपल्या पारीचा. बॅटर मिस्टर विशाल शेलारनं चौकार ठोकलाय. त्यामध्ये आपण विचार केला तर पहिला बॉल फेस करत असताना नुकताच ग्रामीण धमाकामध्ये धमाका करणारा खेळाडू आपण पाहू शकतोय विवेक शेलार. नक्कीच त्याला सुद्धा आपण पाहिलं होतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये आहे विशाल शेलार आणि चौकार पहिल्याच बॉलवर मात्र त्याने ठोकलाय आपल्या टीम साठी. दशरथ काहीतरी नक्कीच चेंजेस करतायत, आपल्या बॉलिंग वर फोकस करतात, फिल्डिंग वर फोकस करतायत. सन्माननीय रमाकांतजी कोरडा साहेबांचं इथे शुभागमन झालंय. साहेब विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. पुन्हा फुलटॉस त्याच दिशेनं सल्लगचा हा दुसरा चौकार येतोय. आपण पाहिलं तर विशाल शेलारच्या बॅट मधून शेलारचा पॉवर मात्र इथे पाहायला मिळतोय. काय फलंदाजी केली जाते. पहिले दोन बॉल मी तर म्हणेन त्याने फेस केलेत आणि पहिल्या दोन बॉलवर मात्र दोन मोठे आघात केलेत, दोन मोठे घात केलेत आणि दोन दर्जेदार चौकार मात्र त्याने आपल्या फळीतून मात्र पेश केलेत. सध्या तरी आपल्या टीम साठी टीमची टोटल पाहिली आपण ना तर पोहोचली गेली आहे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 या धावसंख्येवर. फुलटॉस मिस टायमिंग. ओ माय गॉड, या बळीला मात्र आपण पाहिलं जेल ड्रॉप. कॅच सुटलाय, कॅच पकडायला हवा होता, भरपूर वेळ होता, भरपूर संधी होती, परंतु बॅकअपला कोणी खेळाडू नव्हती. बॅकअपला कदाचित जायला हवा होता. आणखी एक सुंदर ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करून दिली होती तिथे आपण पाहिली. तर दशरथ ना ही लाईन पाहावं लागणार आहे. दशरथ यांना नक्कीच चांगली लाईन आहे. या लाईन वर गोलंदाजी झाली तर मग बेनिफिट मिळू शकतंय. कसं मिळू शकतंय तर या डॉट बॉलने दिसून आलंय. या डॉट बॉल ना आपण पाहिले तर टीमला थोडस थांबवण्याचं कार्य केलं. टीमची टोटल आहे 11 धावा. पाणी दे रे, माझा गला कालपासून वाट लागली नुसते. हा फुलटॉस आहे हवेत. ओ पुन्हा एकदा जेल सुटलाय, झेल सुटलाय दुसरा या पहिल्या ओव्हर मध्ये. नाही, भरपूर काय मिस्टेक होत आहेत. एक अवधी स्पर्श टीम कडून आपण पाहिलं तर अपेक्षित चांगली कामगिरी आहे, परंतु षटक
समाप्त झालाय आणि षटक समाप्तीनंतर 14 अशी स्थिती पाहायला मिळते. बिन बाद 14 हा एक मोठा स्टार्ट मिळालाय एकविरा स्पोर्ट्स नागले या टीमला. तो कन्वर्ट कसा केला जाईल दुसऱ्या षटकामध्ये, कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल पाहूया आपण गावठी स्पोर्ट्स षष्टी करपाडा टीम कडनं. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय मानाची सन्मानाची अभिमानाची परंपरेची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच जय गणेश गवळीपाडा चषक 2025 आपण पाहतोय. एक शानदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. या हंगामातली या मैदानावर महत्वपूर्ण दुसरी स्पर्धा आपण पाहतोय, कारण की एक स्पर्धा यापूर्वी आपण पाहिली होती. बागपाड्याच्या माध्यमातून जे आयोजन केलं गेलं होतं. दुसऱ्या क्रमवारीमध्ये गोलंदाज आहेत आता गोपाल, परंतु स्ट्राइक एंड कडे आपण पाहिलं तर विशाल दोन चौकारानं खेळतोय. त्याला आतापर्यंत जीवनदान सुद्धा मिळाली आहेत 2 आणि त्या जीवनदानाचा नक्कीच मोठा फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल या इनिंग मध्ये. गोपालचा पहिला बॉल खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा मिळतील गावठी स्पोर्ट्स शास्त्रीकरवाडा टीम कडून. आपण पाहिला तर मग कॅच आपण पाहिला होता एक मला वाटते गोपाल कडून सुद्धा ड्रॉप झाला. एक कॅच रितेश कडून सुद्धा ड्रॉप झालाय आणि त्याचा नक्कीच फायदा भरपूर मोठा मिळू शकतोय नागले टीमला, खास करून विशालला. त्या पारीमध्ये आपण पाहिले 2 चांगले ताबडतोब चौकार आपण पाहिलेत आतापर्यंत. हा चेंडू चांगला आहे. नक्कीच आपण पाहिलं की ही लाईन आपण पाहिली होती ना, मग दशरथने सुद्धा हाताळली होती, तेव्हा या लाईनच्या समोर थोडासा कमजोर नजर आला होता आणि तेच इथे सुद्धा आपण पाहिलं थोडासा कमजोर नजर आलाय. लेफ्ट एट ओव्हर पिच होता, तसेच पुढे सरसावलेत. 2 धावा मात्र मिळतील. दुपारचं सत्र आहे, परंतु दुपारच्या सत्रामध्ये ज्या प्रकारचे आपण पाहतो फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय ना आपल्या टीमसाठी, चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. विशाल आणि ऋतिक ही जोडी आपण आतापर्यंत या जोडीने 18 धावा जोडल्यात आपल्या टीमसाठी. चांगला परफॉर्मन्स देतात. पार्टनरशिप इथून मोठी ही केली जाते या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. शॉर्ट पिच होता, लेग स्टंपच्या बाहेर खराब चेंडू होता आणि कदाचित इथे सुद्धा एक मोठी मेजवानी होती, कारण की हा चेंडू फाईन लेग किंवा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याची एक संधी आली होती. कदाचित कॉन्टॅक्ट झाला असता तर मग त्या क्षेत्रामध्ये कोणी फिल्डर नव्हते, फायदा मोठा मिळाला असता. या वेळेला पाहिला पण तर नक्कीच थोडं हार्ड लेनच्या दिशेने चेंडूची हाताळणी केली जाते. गोपालने मात्र आपण पाहिलं की थोडासा शांत आणि थोडासा खामोश ठेवण्याचा प्रयत्न केला. एक बॉल वाईट जरूर आलाय, परंतु 2 डॉट बॉल सुद्धा आलेत. हे नक्कीच पाहावं लागणार आहे, कारण की इकॉनॉमिकल षटक फेकण्याच्या तयारीमध्ये आहे गोपाल. त्याने आतापर्यंत दर्शवलं गेले या षटकामध्ये. हा बॉल पुन्हा एकदा शफल झाला होता ऑफस्टंपच्या बाहेर. फाईन लेगला क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होती. बॅट आणि चेंडू मध्ये कोणत्या प्रकारचा मिलाप नाहीये आणि हे पाहिलं ऋतिकने नॉस्टॅककडनं की काय चेंडू नक्कीच कशा पद्धतीने गेलाय. एक सल्ला दिलाय, 2 शब्दामध्ये परतले आपल्या जागेवर, स्ट्राईकवर गेले. आता विशाल शेवटचा बॉल असेल या षटकातील आणि तो फेस करताचा नक्कीच एक मोठा सल्ला दिलाय. दिलेला सल्ला परंतु नाही भरला. या बॉलवर गल्ला, चेंडू नक्कीच झाला डाट आणि नक्कीच षटकाची झाली समाप्ती. 19 धावा विदाउट लॉस
ही आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची, कारण की नक्कीच पाण्याची गरज आपण पाहिले तर उन्हामध्ये प्रत्येक खेळाडूला नक्कीच जाणवते, लागते आणि ती गरज पुरवली जाते. परंतु आम्हाला सुद्धा गरज आहे थोडी अशा विश्रांतीची. एक छोटासा ब्रेक. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पंचांना थोडंसं मी विनंती करेन की पंच थोडासा जास्त वेळ जाते, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक मॅच मध्ये आपण लक्ष असू द्या. आज आपण ऑलरेडी तसं आपण लेट सुरू झालोय. आजच्या दिवसामध्ये थोडासा लेट उशिराने आपण क्रिकेटला सुरुवात केली आहे, त्यामुळे ऑलरेडी आपण लेट आहोत. त्यामुळे थोडंसं प्रत्येक संघानं सहकार्य करण्याची विनंती करा, जेणेकरून आपल्याला शेवटचा मॅच आहे अगदी कमीत कमी तर म्हणजे 2 तरी षटकाचा झाला पाहिजे, आणि त्या 1 षटकाचा खेळावा लागणार आहे. हे तर नक्कीच आपण पाहू शकतोय की डिसाईड झालंय, कारण की वेळ आज जवळजवळ भरपूर खर्च झालेला आहे दिवसभरामध्ये. 19 धावा झाल्यात. मॅच आपण पाहतोय एक अवधवी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स नागले. ज्याप्रमाणे टॉस जिंकून रक्षण करण्याचं डिसिजन मात्र स्वीकारलं दशरथ शेरकर यांनी कर्णधारांच्या भूमिकेत पाहिलं होतं आपण त्यांना. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग फलंदाजी करत असताना जे सुरुवात एकविरा स्पोर्ट्स नागली टीमची मोठी झाली होती, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचं षटक होतं. गोपाल 5 धावा खर्च केला आणि चांगली गोलंदाजी मात्र त्याने दाखवून दिली. परंतु चांगली गोलंदाजी गोपालने केले, परंतु गोलंदाजीसाठी आलेल्या 3ऱ्या क्रमांकाचे गोलंदाज आपण पाहिले ना देवेंद्र, परंतु त्याने इथे काहीतरी चुकी केली आहे. नो बॉल, आणि नो बॉल वर नक्कीच आपण पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू मात्र आता असेल. महत्वपूर्ण धावा मात्र मिळाल्यात आणि या एक्स्ट्रा बोनस आहे. बोनस पॉइंट आपण पाहिला तर किती मोठा बोनस दिलाय. नक्कीच दिवाळीचा बोनस असतो त्यापेक्षा डबल बोनस मात्र दिलाय. फ्री हिटचा बॉल मात्र पाहतो यावेळेला. फ्रीटचा बॉल होता, परंतु तितका मोठा फायदा नाही मिळाला. 24 धावा फळकावर. पहिला चेंडू जरूर खराब फेकला, परंतु त्यानंतर नक्कीच लाईन चांगली मिळाली आहे देवेंद्रना. हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने फिल्डर आहेत. चेंडूला पकडतील का, तर नाही पकडणार. चेंडूला पाहत होते परंतु चेंडू पकडतोय आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. चौकार येत असताना पाहायला मिळतोय. त्यांची टोटल 28, म्हणजे जवळजवळ पहिल्या चेंडूमध्ये आलेल्या एक्स्ट्रा जवळजवळ त्या आपण पाहिल्या 5 धावा. त्यानंतर चौकार म्हणजे एका बॉल मध्ये किती जवळजवळ आपण पाहिल्या 9 आल्या. एक डॉट जरूर आलाय, परंतु 9 धावा आल्यात मागील चेंडू मध्ये. हा बॉडीला स्पर्श थाई पॅडला लागून चेंडू फाईन लेग च्या दिशेने गेलाय. विकेट किपर चेंडूला उचलतात, फेकतात. रनआउटचा नक्कीच आपण पाहू शकतोय चान्स घेतलाय, परंतु नक्कीच आपण पाहतोय तिथे की खेळाडू हा इन झालाय. पंचांकडे अपील मागितली होती रनआउट साठी, परंतु पंचांनी म्हटलं नाही, कारण की खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले होते. कारण की तुम्ही जेव्हा चेंडू उचलला फेकला आणि तुम्ही पकडून जेव्हा यष्टांवर लावत तेव्हा क्रीज मध्ये ऑलरेडी पोहोचला होता फलंदाज, त्यामुळे तुम्हाला हवं आहे ना ते मिळणार नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली तर 30 झाली आहे. या षटकामध्ये 3 चेंडू फेकून झालेत आणि 3 चेंडू आणखीन शिल्लक आहेत. गावठी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा टीमच्या समोर आव्हान उभं करायचं आहे. या वेळेला पाहिले आपण
क्लीन बोल्ड केलाय, पूर्ण फुल टॉस चेंडू होता, मिस केला, ब्लॉक झाला आणि त्रिफला उद्ध्वस्त होताना आणि पहिला मोठा धक्का मात्र एकविरा स्पोर्ट्स नागले या टीमला लागत असताना पाहायला मिळाला. पहिला मोठा धक्का क्लीन बोल्ड केला. वन डाऊनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, प्रतीक जाधव. त्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर नजर टाकली तर मग वळून पाहिलं तर प्रतीक पाटील मॅन फ्रॉम टेंबिवली या खेळाडूची आठवण होते, परंतु यावेळेला हा प्रतीक जाधव आहे. परंतु तशी खेळी करावी लागेल. पहिला चेंडू फेस करत असताना कटचा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु तो फटका एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये मिस केला चेंडू. डॉट चेंडू खेळले गेले. प्रतीक अखेरचा चेंडू असेल या ओव्हर मध्ये. लाफ केला, मिस टायमिंग आहे हवेत, परंतु कॅच पकडला. प्रतीक जाधवची खेळी संपुष्टात आली. खेळाडूंना अपेक्षा होते प्रतीक कडून की चांगली बॅटिंग बघायला मिळेल, परंतु तसं काही झालं नाही आहे आणि ते हताश निराश मान परतले. शून्य मात्र आपण पाहिलं तर फोडता आला नाहीये त्यांना. आणि हा धक्का क्रमांक 2. गावदी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा टीम पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर त्याने पलटवार केला, चांगला कमबॅक केलाय. 3 षटकाचा खेळ इथे फिनिश झाला आहे आणि 3 षटकामध्ये फलकावर आपण पाहिलं ना तर 30 धावा पाहायला मिळतात, म्हणजे 10ची सरासरी पाहायला मिळते. आता असणार आहे तो म्हणजे शेवटच्या 6 चेंडूचा खेळ. किती धावा येतील 6 चेंडू मध्ये पाहूया. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जय गणेश गवळीपाडा ट्रॉफी मध्ये आपण पाहिला प्रेक्षक आज आहेत जवळपास या विभागातील. मग आपण पाहिलं तर मग या विभागामध्ये जितके पण खेळाडू असतील, सिनियर खेळाडू असतील, माजी खेळाडू असतील आणि नक्कीच या गावचे ग्रामस्थ असतील किंवा आजूबाजू गावातले ग्रामस्थ असतील, मॅचचा आनंद, क्रिकेटचा आनंद हवा आहे त्यांना, ते सुद्धा इथे जोडले गेले आहेत. आणि इतर आपण पाहिले वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनला जॉईंट असलेले संघ असतील, खेळाडू आहेत, ते सुद्धा इथे दाखल झाले आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय जय गणेश गवळीपाडा ट्रॉफी 2025 मॅच आपण पाहिली तर एकविरा स्पोर्ट्स नागले विरुद्ध आपण पाहतोय गावदी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा. शेवटच्या षटकामध्ये, शेवटच्या स्पॉल मध्ये योगेश या गोलंदाजांना बोलवलंय, परंतु योगेश एक गोलंदाजी ज्या प्रमाणे करण्याचा प्रयत्न करतायत, मी तर म्हणेन की प्रयत्न त्यांचा चांगला आहे, कारण की त्यांनी डॉट हा पहिला चेंडू फेकलाय. शॉर्ट पिच होता, परंतु आपण पाहू शकतो की त्यांना नक्कीच आपण पाहतो की नियंत्रणामध्ये फटका खेळण्याची संधी नाही मिळाली, परंतु अतिरिक्त बाउन्स असल्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा मिस्टर अतुल राव सरांनी मात्र आमच्यापर्यंत पोहोचवलाय. अतिरिक्त उछाला होता, एक्स्ट्रा बाउन्स होता आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिलं तर मग इथे व्हाईट चेंडूची नोंद झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आलेले नवीन बॅटर आपण पाहिले दुर्वेश आहेत आणि दुर्वेश मात्र या सिच्युएशन मध्ये चांगलं क्रिकेट खेळतील किंवा नाही, परंतु खेळावंच लागेल. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की आपल्या टीम साठी इथून टीम कुठेतरी जी मोठी सुरुवात मिळाल्यानंतर थोडीशी फसली आहे. फसल्यानंतर आपण पाहू शकतो की तारणहार म्हणजे संकट मोचक वाला रोल असतो ना,
एक गेम चेंजिंग नॉक त्याला म्हणतात, मात्र तो खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक अतिशय पारी म्हणजेच कमी चेंडू मध्ये एक प्रभावित आणि भरपूर प्रभाव टाकणारी पारी मात्र त्यांना इथून बिल्डअप करावी लागेल. नाही, इथे आपण तसं काही करण्यामध्ये यश मिळत नाहीये फलंदाजांना. वुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू आपण बघितला तर अगदी सहज विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतंय. आणि तेच कारण आपण पाहिलं की एक सटीक लाईन आणि लेंथ इथे मात्र आपण पाहिले पकडून चालण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज योगेश यांचा. कटकेलाश मिसफील्ड झाली 38 सर्कल मध्ये. खेळाडू होते तिथे, यंगस्टर होते, छोटे खेळाडू होते, त्यांना आज या टीम मध्ये नक्की स्थान मिळालंय नाही आहे. परंतु ज्याप्रमाणे भरपूर काही जे खेळाडू आहेत ते नाही आहेत. तर कोणते खेळाडू नाही आहेत पाहूया आपण. भावेश नाही आहेत मला वाटतं या टीमकडे, जे ऑलराऊंडर खेळाडू असतात. भरपूर असे काही खेळाडू आहेत. व्हाईट बॉलचा मात्र नक्कीच इथे इशारा येत असताना पाहायला मिळतोय. कारण की ज्या वेळेस आपण बघितलं की काय अंपायर नक्कीच अतुल राव दर्शन आम्हाला. हा, इथे चांगलं कनेक्शन आहे, परंतु तिथे फिल्डर होते. कनेक्शन जरूर चांगलं होतं परंतु तितकं चांगली टायमिंग नव्हती, ताकद कमी होती, त्यामुळे फटका बाउंड्री लाईनच्या पलीकडे न जाता फिल्डरच्या हातामध्ये गेला आणि तिथून आपण पाहिलं तर मग विकेट डाऊन झाली. 35 धावा फलकावर आपण पाहताय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. आता कुणाल टीमची टोटल 35 चेंडू फेकून झाले, तर या षटकामध्ये 4 आणि एक सफलता मात्र मिळवली आहे. कुणाल यांचा फटका मिस टायमिंग पाहतोय आपण. स्वतः विकेट किपर पोहोचले गेले, चेंडूला फीड केलं, सिंगल मात्र मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. आणि प्रारंभिक खेळाडू म्हणजे आपण बघितलं तर जे 17 धावसंख्येवर खेळतात, विशाल ज्याने पहिल्या बॉल पासून चौकाराने मात्र सुरुवात केली आहे, तर शेवटच्या बॉल पर्यंत मात्र आपण पाहतोय तर उभे आहेत. शेवटच्या बॉल मध्ये किती नक्कीच धावा घेतील पाहूया. कारण की पहिल्या बॉलवर त्यांनी चौकार नक्कीच मी तर म्हणेन की फेस केला होता, तेव्हा ठोकला गेला होता. पण तो शेवटचा बॉल सुद्धा तेच फेस करतायत आपल्या टीमसाठी. पहिल्या बॉल मध्ये नक्की त्यांनी चौकार ठोकून जो आगाज केला होता पारीचा, कदाचित वाटलं होतं की कदाचित 50+ धावा येतील, तसं काही झालं नाहीये. शेवटच्या बॉलवर एक ग्रेट फिनिश करतील का? सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि हा प्रयत्न मात्र आपण पाहिला तर थोडस मात्र आपण पाहतोय फसत असताना पाहायला मिळतोय. आणि त्याचं प्रमुख कारण डॉट चेंडूने झाली आहे षटकाची समाप्ती, आणि त्यामुळे टीमचं टोटल थांबलंय 36च्या घरामध्ये. नक्कीच आपण पाहतोय 36 झाल्या, 37 करायचे आहेत. आणि नक्कीच मॅच आपण पुढचा पाहणार आहोत. संदीप स्मृती पेंढरीपाडा विरुद्ध एन्जॉय ग्रुप बेलकडी. दोन टीमचे कर्णधार. तुम्हाला विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये त्वरित या, जिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र राहुलजी अंधेर. चला, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, एका बाजूला आपण बघणार आहोत संदीप स्मृती पेंढरीपाडा संघाचा संघनायक, आणि एका बाजूला असणार आहे एन्जॉय ग्रुप बेलकडी संघाचा संघनायक. प्लीज माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण सज्ज राहायचं आहे, जिथे नाणेफेकी केली जाईल दोन संघांमध्ये. एका बाजूला आपण बघणार आहोत एन्जॉय ग्रुप बेलकडी संघ, आणि एका बाजूला संदीप स्मृती पेंढरीपाडा संघ.
चला लवकरात लवकर यायचं आहे नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी, जेणेकरून नाणेफेकी केली जाईल आणि लगेच दुसऱ्या इनिंगला त्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. लक्षात घ्या, ज्या संघाचा संघनायक टॉस बॉक्समध्ये प्रथमतः सज्ज राहील त्या संघनायकाला प्रथमतः नाणेफेकीसाठी कॉल केला जाणार आहे. त्याच्या माध्यमातून कॉल प्रथमतः केला जाणार आहे, याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. आपण बघत आहात एन्जॉय ग्रुप बेलखडी संघाचा संघनायक या ठिकाणी प्रथमतः आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत आणि संदीप स्मृती पेंढरीपाडा संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतोय रणजित बुरकुंड रणजित बुरकुंड आपल्याला यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी ही केली जाईल. एका बाजूला आपण बघताय एन्जॉय ग्रुप बेलखडी हा संघ आणि एका बाजूला आपण बघताय संदीप स्मृती पेंढरीपाडा संघ. बेलखडी संघाचा प्रतिनिधी आणि कंट्रोलर या ठिकाणी कौल करेल. गवलीपाडाचा कौल आहे आलेला SK आणि मी मान्यवरांना सांगतोय की आपण आपल्या मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचा. दरम्यान नाणेफेकी जिंकले एन्जॉय ग्रुप बेलखडी या संघाने आणि प्रथमतः ते काय स्वीकारतील. अच्छा, नाणेफेकी जिंकले संदीप स्मृती पेंढरीपाडा संघाने आणि प्रथमतः काय स्वीकाराल. क्षेत्ररक्षण. हे क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि क्षेत्ररक्षण करत असताना तुम्ही समोरच्या संघाला किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा. आमचा राहील 45. येस, आणि या मैदानाबद्दल या स्पर्धेबद्दल काय म्हणशील. चांगली स्पर्धा भरलेली आहे, यांचा आभार मानतो मनावर. धन्यवाद. हे होते संदीप स्मृती पेंढरीपाडा संघाचे संघनायक आणि आपण एका बाजूला बघतोय बेलखडी संघाचा संघनायक आहे. नाणेफेकी हारल्या, नाणेफेकी जर जिंकली असती तर तू काय स्वीकारलं असतं. बॅटिंगच घेतली असती. येस, फलंदाजी स्वीकारली असती आणि त्यांच्या मनासारखंच या ठिकाणी झालंय. फलंदाजी करत असताना ते किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील हे त्यांना जाणून घेऊया. 50 ते 60. येस, आणि या स्पर्धेबद्दल तू काय म्हणशील, या मैदानाबद्दल काय म्हणशील. चांगलं आयोजन आहे, ग्राउंड पण मस्त आहे. धन्यवाद. तर हे होते बेलखडी संघाचे संघनायक. नाणेफेकी झालेली आहे आणि नाणेफेकी जिंकले संदीप स्मृती पेंढरीपाडा या संघाने आणि त्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय पोहोचवला आमच्यापर्यंत आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं ते म्हणजे एन्जॉय ग्रुप बेलखडी या संघाला. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया, जिथे सज्ज असतील माझे साथी समालोचक मित्र जयेश डुकले. ओव्हर टू जयेश सर. धन्यवाद राहुल. आपण ऐकतायत आवाज राहुलची अंधेरा याने आज आणि उद्या 2 दिवस स्पर्धेचं सूत्रसंचालन करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आमचे पंच तिथे अतुल राव याने सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवला इशारा की मॅचला झाली आहे सुरुवात. प्रारंभिक जोडी दशरथ स्ट्राईक एंड कडे. पहिला बॉल अपस्टंपच्या जवळ टॅप केला वेगानं, कव्हरच्या दिशेने बॉल आहे, फिल्डर तिथे, परंतु 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चांगली कॉलिंग होती कारण की पहिली धाव सपाट्याने पूर्ण केली होती. त्यांना माहित होते फिल्डर ला माहित 2 धावा मिळतील आपल्याला. इझिली कन्वर्ट केल्या, अकाउंट 2 बघ केले, ओपन केले. सिद्धेश बॉलिंग ट्रॅक वर आहेत. पुढे एकदा ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा फटका पाहिला पण शॉर्ट मिड विकेटचे खेळाडू पुढे आले होते. कदाचित रिस्की होता हा धाव. हातामध्ये जर चेंडू समावला असता तर मग डायरेक्ट हिटची शक्यता होती तिथे, पण तसं नाही झालं. धाव मिळाली ते दशरथला साथ द्यायची आहे देवेंद्रला. देवेंद्र नक्कीच आपण पाहिले तर चांगले खेळाडू आहेत, परंतु चांगला खेळ त्यांना करावा लागेल. हो, यावेळेला पाहिला पण लाऊड अपील झाली होती. नक्कीच हा फटका खेळायचा होता पण पाहिला तर डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये, परंतु तितका आपण पाहिलं तर टायमिंग झालं नाहीये मित्र. म्हणजे थोडस ब्लाइंड शॉट होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं सुद्धा, परंतु तितकं आपण पाहू शकतो की व्यवस्थित नजर नव्हती त्या बॉलवर.
हा ड्राईव्ह केला जात आहे, अगदी खोलटप्प्याची गोलंदाजी केली जाते. टार्गेट आपण बघितलं ना तर आहे 37 धाब्यांचा. ते टार्गेट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने पण पाहिल्यानंतर इथे वाटचाल आतापर्यंत झाली आहे 5 धाब्यांची. मांडंट्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा टीमला, पण तिथे विश्लेषण करायचं झालं तर मग आतापर्यंत 5च आल्यात 4 चेंडूमध्ये. पहिल्यांदा सिद्धेश आपण पाहिले थोडस रनअप मध्ये चुकत असताना पुन्हा एकदा आपला रनअप मात्र आहे तर नक्कीच सेट करत असताना, आणि चांगली गोष्ट आहे जर आपला रनअप चुकला तर मग पूर्ण चेंडू चुकतो, आणि पूर्ण चेंडू चुकला तर मग भरपूर काही चित्र विचित्र घडत असतं आणि ते पाहायला मी इथे. फुलटॉस आहे परंतु फिल्डर सुद्धा आहेत तिकडे. मोठा फटका, लालच दिली होती फलंदाजाला आणि म्हटलं होतं की लालच बुरी बला आहे. विकेट झाली डाऊन, देवेंद्र आउट. वेलकम बॅक. पहिला विकेट डाऊन झालाय. लक्ष आहे 37 आणखीन 19 चेंडू आणि 32 धावा हव्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. रोहिदास न्यू बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मोठी सफलता सिद्धेशने पहिली मिळवली आहे आपल्या बॉलिंग मध्ये, आपल्या स्पेल मध्ये. आणखीन सफलता मिळवण्याची गरज आहे जर मॅच जिंकायची आहे त्यांना तर. रोहिदास परंतु पहिला बॉल फेस करत असताना फटका खेळलाय लॉंग लेगच्या दिशेनं. फिल्डर पाहिलं चुकी करतात, या चुकीला नाही मिळणार माफी. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावाचार. या चौकाराने मात्र षटकाची झाली समाप्ती. पाहतोय आपण 37 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकानंतर एक गडी गमावलाय. 9 धावा फलकावर लगावल्यात गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा या संघानं. अजून सुद्धा 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 28 धावांची. ही गरज पूर्ण होईल की नाही ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल या मैदानाच्या मध्ये, परंतु घेऊ एक छोटासा ब्रेक. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपण पाहतोय जय गणेश गवळीपाडा ट्रॉफी 2025. आज आपण पाहिला तिसरा दिवस या स्पर्धेचा मॅच जी महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहे ना. गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा विरुद्ध आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स नागले टीम. जितकं जास्त डिस्टन्स नाही आहे या गावांच्या नक्कीच मध्यंतरी जवळजवळचे संघ म्हणू शकतो, कारण की अगदी शाष्टीकरपाडा आणि आपण पाहिलं तर मग नागले दशरथसाठी हा बॉल फसलाय. नक्कीच फटका कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता दशरथ यांचा, फसला गेला. दुसरा विकेट डाऊन झालाय. आता अडचणीमध्ये येतोय की काय गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा टीम, परंतु त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपण पाहतोय ऋतेश नावाचा खेळाडू. आपण पाहिले या खेळाडूला तर शक्तिशाली प्रदर्शन या खेळाडूच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल का या मॅच मध्ये ऋतेश कडून, मोठा प्रश्न हा सुद्धा असेल. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय गवळीपाडा ट्रॉफी 2025. याप्रमाणे विकेट डाऊन झाली आहे. ऋतेश मैदानाच्या आतमध्ये आलेत का तर दशरथ बाद केला. या पूर्वीच्या चेंडूवर आपण पाहिलं होतं ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळायचा होता.
कव्हरच्या डोक्यावरून, परंतु ते शॉट कव्हरला बीट करू शकले नाहीये. ऋतेश पहिला बॉल फेस करत असताना जणू काही आपण पाहतोय तयारीतच आलोय. पहिलाच बॉल आणि सरळ बॅटने चौकार मात्र त्यांच्या बॅट मधून पाहायलाय आपण. ताबडतोब खेळाडू आहेत, ते जास्त वेळ घेत नाहीये. नक्कीच आपण पाहिलं तर नक्की जेव्हा जेव्हा ऋतेश मैदानाच्या आतमध्ये आलेत ना, ते कोणाची वाट पाहत नाहीये. आल्या आल्या नक्कीच वाट लावतात आणि तेच वाट लावण्याच्या तयारीमध्ये चौकार मात्र ठोकला त्यांना. सोळा चेंडू 24 धावा आणखीन हव्या आहेत. 13 धावा झाल्यात. हवेत जेल ड्रॉप. हे कॅच नाहीये, मॅच आहे. नाही, ही कॅच सोडून तुम्ही चुकी केली आहे. चुकी नाही तर सगळ्यात मोठी चुकी केली आहे. डगआउट मधून सुद्धा कॉल आलाय की आता नाही, घाई करायची नाही, एक जीवनदान मिळालंय असा सल्ला, असा संदेश डगआउट मधून ऋतेशला पोहोचलाय. परंतु तो सल्ला मात्र ते ऐकतील का, की नक्कीच स्वतःच्या मर्जीचं करतील? कारण की नक्कीच गैर जिम्मेदारांना शॉट त्यांनी खेळला होता. कारण की विकेट तिथे त्यांची डाऊन झाली असती तर मग अडचण वाढली असती. 15 चेंडू 22 धावा. मॅच में हे बड़ा वाला ट्विस्ट. वाईट बॉल आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं तर येणारे 15 चेंडू असतील, 21 धावा हव्या आहेत. ऋतेश मात्र आपण पाहिले आपल्या प्रमाणे खेळ करण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा आपण पाहिलं टायमिंग झेल निर्माण होता. गोलंदाजाने पुरेपूर प्रयत्न केला झेल पर्यंत पोहोचण्याचा, परंतु पोहोचू शकत नाही तिथे. इथे आपण पाहिलं तर सिंगल मात्र मिळाली आहे. आपण पाहतोय तर टीमच्या टोटल मध्ये हळूच मात्र भर पडली आहे. आपण पाहिलं तर 16 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. 17 धावा झाल्यात. कारण की आमचे स्कोरर आत्ता पोहोचवतात आमच्यापर्यंत. डॉट बॉल. सतरा धावा. कारण की तिथे एक वाईट सुद्धा आला होता. ओ मिसफील्ड झाली, मिसफील्ड चुकी झाली आहे. चौकार आला आणि त्या चौकाराचा फायदा मिळेल. या चौकाराने टीमची टोटल पोहोचली गेली इथून 21च्या घरामध्ये. आणि 21 मुळे आपण पाहू शकतोय तर स्थिती थोडीशी सांभाळली आहे. यस, पाण्याची गरज आहे. पाणी खेळाडूंना हवं आहे. तसंच आपण बघितलं तर खाली इकडे 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 विश्लेषण करूया आपण. तर जी कॅच सुटली, चौकार आला, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं ज्या प्रकारचं जी हायलाइट आपण बघितली आहे, भरपूर काही होताना पाहायला मिळतंय. कशा प्रकारे कॅच सुटली, हा पहा कसा फिल्डर आला होता. ऋतेशांचा शॉट बघलेला पण हवेत होता आणि फिल्डर वेगाने आले होते आणि वेगाने आल्यानंतर थोडस नियंत्रण चुकलं आणि हातामधून तो झेल ड्रॉप झाला. ओके, जे आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर आपण बघितलं की मग ऋतेश इथून आपल्या टीमसाठी एक चांगला रोल पूर्ण करताना पाहायला मिळतील. आता हायलाइट आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर. डेफिनेटली 21 झाल्यात आणि 12 चेंडू 16 धावा हव्यात.
इथे आपण पाहतोय तर मग 12 चेंडू आणि 16 धावा आता हव्या असतील गोलंदाजी मार्कवर. ऋतिक झेल ड्रॉप झालंय. नुकसान किती होईल? आणि नुकसान तर झालंयच, कारण की नुकसानामध्ये आपण पाहिलं तर जिथे विकेट मिळायला हवं होतं ना तिथे 3 धावा मिळाल्या. एकविरा स्पोर्ट्स नागले टीम आतापर्यंत 2 जीवनदान दिलेत ऋतेशला. त्याला साथ आपण पाहू शकतोय की रोहिदास चिमित आहे आणि या 2 खेळाडूंना सावरले आपल्या संघाला. आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु डॉट चेंडू आला. 10 चेंडू असतील आणि 13 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील इथून मित्रांनो, कारण की जवळजवळ प्रत्येक एक येणारा डॉट चेंडू हा परिणाम टाकून जाणार आहे फलंदाजाच्या मनावर आणि संघावर सुद्धा. स्टिकरवर लागलेला फटका पाहतोय, नक्कीच स्टिकरवर लागलेला बॉलचा फटका एक्झिक्युटिव्ह व्यवस्थित झाला नाही. ओ हो 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 काहीतरी घडतंय, काय घडलंय? नकार दिला अंतिमच्या क्षणाला स्ट्राईक एंडचे खेळाडू ऋतेश याने त्याने सांगितलं नको, धोका असू शकतोय. 9 बॉल आहेत, 12 धावा इथून जिंकण्यासाठी हव्या आहेत. काय या मॅच मध्ये नक्कीच आपण सांगू शकतो की गोलंदाज जान टाकून देतील का? कारण की गोलंदाजांनाच ते कार्य करावंच लागेल. जर मॅच मध्ये एक ऊर्जा निर्माण करायची, जर तुम्हाला ही मॅच जिंकायची तर मग येणारा प्रत्येक बॉल हा नीट फेकण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि तो सध्या इथे गोलंदाजांना फेकलाय. ऋतिक बाबर पाहतोय आपण. अंपायर काहीतरी दर्शवतायत, कोणाचं तरी नक्कीच काहीतरी चमकतंय, परंतु काय ग्लास आहे. अंपायर यस ओके डेफिनेटली. थोडा अडसरा निर्माण झाला होता. ओहो चांगला बॉल चांगल्या खेळाडूला खेळवलं जातंय. आणि हे नेहमीच आपण म्हणत असतो ना, 7 बॉल असतील आणि आता 12 धावा. या मॅचचा 7-12चा आता उतारा निर्माण झाला आणि तो 7-12चा उतारा मात्र आता कोणत्या संघाच्या नावावर येईल? 7 चेंडू 12 धावा. परंतु यावेळेला ऋतेशच्या बॅट मध्ये बॉल आवाज तर कडक आला होता टक्कन, परंतु 2 धावा. 6 चेंडू आता 10 धाव्यांची गरज. मॅच मात्र आपण पाहिली आहे निर्माण केली आहे गोलंदाजांना. तारीफ करावी लागेल त्या गोलंदाजाची, कारण की ऋतिकला जवळजवळ जे षटक आपण पाहिलं ना तर चांगलं फेकलं, कारण या षटकामध्ये 3 डॉट चेंडू आले, 6 धावा आल्या. आता 6 चेंडू आणि 10 धावा, म्हणजेच जी ऊर्जा जी स्फूर्ती निर्माण करायची होती आपल्या संघाला लढण्यासाठी, आणि ती ऊर्जा आणि ती स्फूर्ती आता मात्र निर्माण करून देणारा षटक ठरलं ऋतिक या गोलंदाजाचं. आता आपण पाहूया की शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जातंय. तर प्रतीक जाधव या गोलंदाजाला मात्र बोलवले गोलंदाजी मार्कवर. समोर आपण पाहिलं तर फलंदाज आहे रोहिदास, जो वैयक्तिक स्वॅलेक फॅनचं काहीतरी सांगतायत, तिकडे सुद्धा काहीतरी चमकताय, चमचमीत काहीतरी आपण पाहिलं तर आहे, परंतु याचा त्रास होत आहे आणि यस तो त्रास क्लिअर झालाय. चमकने वाली हर एक चीज हीरा नाही होतीये आणि ते आपल्याला पाहायला मिळालंय. प्रतीकचा पहिला बॉल डॉट आलाय. मॅच मध्ये आपण पाहिलंय यू टर्न घेतलाय नागले टीमनं. आता 5 चेंडू आणि 10 धावा. गावदेवी स्पोर्ट्स राष्ट्रीयपाडा टीम अडचणीचा सामना करते मैदानात. आणखीन एक प्रतीक जाधव आपला टॅनल
आपलं टॅलेंट आपलं हुनर मात्र इथे दर्शवत असताना पाहायला मिळतात. 27 धावा आहेत फलकावर, 4 चेंडू आणि 10. आणखीन एक डॉट. मॅच पूर्णपणे फसली आहे. मागच्या 6 बॉल मध्ये किती धावा आल्यात तर फक्त 2. आणखीन एक डॉट चेंडू. मॅच मात्र आपण पाहिली तर आता 2 चेंडू आणि 10. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा टीम मात्र आपण पाहिली ना, ऋतेश सारखा खेळाडू जो नॉन स्ट्राईक कडे होता, कदाचित त्याला जास्त संधी मिळाली असती, मॅच त्याने फिनिश केली असती. परंतु डॉट चेंडू येतोय. आणखीन एक. प्रतीक आपण पाहिला, प्रतीक पाटील नाहीये परंतु प्रतीक जाधव आहे. कामगिरी तर नक्की त्याच्यासारखीच करतोय, मॅच विनिंग वाली कामगिरी. कारण की आता शिल्लक असेल 1 बॉल आणि एका बॉल मध्ये तब्बल 10 धाव्यांची गरज. आणि हा ड्राईव्ह केलाय आणि चौकार आलाय. पहा नक्कीच काय घडलं, नाहीतर मेडन षटक जरूर आलं असतं, कदाचित इथे चौकार आला नसता तर. आणि ही मॅच मात्र जिंकली आहे 6 धाव्यांनी आपण पाहिले तर एकविरा स्पोर्ट्स नागले टीमने. एकविरा स्पोर्ट्स नागले टीम ज्याप्रमाणे आई एकविरेच्या नावाने खेळत असताना पाहायला मिळाले, परंतु आई गावदेवी शास्त्रीकरपाडा टीम आई गावदेवीच्या नावाने खेळताना पाहायला मिळाले. आणि वर्चस्व आपण पाहिलं तर नागले टीमचं इथे पाहायला मिळालं. आणि मॅन ऑफ द मॅच कडे वळूया, प्रतीकलाच देऊया, कारण की त्याप्रमाणे कॉन्ट्रीब्युशन वैयक्तिक आपण पाहिलं तर सगळं सेम पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे निवड होतीये. मॅन ऑफ द मॅच